भारतात 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 8 दहशतवादी अटकेत आहेत। 8 दहशतवाद्यांमध्ये 4 डॉक्टरांचा समावेश आहे। फरीदाबादमधील डॉक्टरांकडून 20 टायमरही जप्त करण्यात आले। 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण भारतामधून तब्बल 8 संशयित अतिरेक्यांना पकडण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणाहून, ज्यामधले 4 डॉक्टर होते आणि त्यातला एक अतिरेकी जो आहे याच एनसीआर रिजन मधून, म्हणजेच या दिल्लीच्या राजधानीच्या शहरापासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या हरियाणाच्या फरीदाबाद मधून त्या ठिकाणी पकडण्यात आला। या दहशतवाद्यांकडून तब्बल 2950 किलो एवढं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी सापडलं। 20 वेगवेगळ्या प्रकारचे टायमर आणि बॅटरीज त्या ठिकाणी सापडल्या। हे काय दर्शवतं की अल्टिमेटली त्यांना जे आहे अर्बन टार्गेट्स करायचे होते, कारण हा सगळ्या प्रकारचा जशा प्रकारचा पुलवामा ब्लास्ट केला त्या प्रकारे व्हेइकलच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऍटलिस्ट 20 ठिकाणी सायमल्टेनियसली एकाच वेळेस अशा प्रकारच्या हल्ले करण्याचा त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांचा डाव त्या ठिकाणी असावा। ते पकडले, त्या ठिकाणी त्याच्यात गेले, पण ऑलरेडी ते टेररिस्ट नेटवर्क जे आहे, माझ्या मते स्लीपर सेल असतील, त्याचबरोबर यांचंच टेररिस्ट नेटवर्क आणि जी काही मोडस ऑपरेंडी आहे ती आता सुद्धा ऍक्टिव्ह त्या ठिकाणी असेल आणि त्या अनुषंगाने जो आहे हा जर असा त्यातला काही भाग त्या ठिकाणी असेल तर ती सुद्धा शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही।